नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. कराडला 20वे राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सव सन 2025ला उद्या 26 डिसेंबरपासून सुरुवात होती आहे. आपण पाहताय स्वागत कमान जी आहे ती कशा प्रकारे उभारण्यात आलेले आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या या कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शनाची सध्या तयारी सुरू आहे. आपण पाहताय या तयारीचे दृश्य सध्या. कोणकोणत्या प्रकारचे स्टॉल आहे जरा माहिती द्या. ते कृत्रिम बुद्धिमत्ता शेती क्षेत्रात वापरलो. किती स्टॉल आहेत, काय विशेष काय ते सांगा. कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, त्याच्यामध्ये ऊसाची लागवड, फळबाग लागवड इत्यादी पिकाच्या संदर्भात AI चा कसा वापर केला जातो त्याच्या संदर्भात हा प्लॉट आहे. AI मुळे वापर कशासाठी होतो, वापर कसा होतो आणि AI तंत्रज्ञान बाबी कुठले आहेत, शेतात नेमका त्याचा फायदा काय, त्याचा याच्यामध्ये डिटेलमध्ये आहे, बोर्डवर डिटेलमध्ये आहे. एकंदरीत उद्यापासून हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुलं राहणार आहे. त्याची तयारी जी आहे ती सध्या आपण बाजार तळावरून पाहत आहे. हे 20वे कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन आहे आणि त्याची तयारी कराडला सुरू आहे. उद्या 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान हे कृषी व औद्योगिक प्रदर्शन कराडला होत आहे. स्टॉलची सुद्धा तुम्हाला दृश्य दाखवले. विविध प्रकारची या ठिकाणी स्टॉल लागणार आहेत. या प्रदर्शनात विविध प्रकारचे विविध माहिती देणारे असे स्टॉल देखील उभारण्यात आलेले आहेत. एकंदरीत प्रत्येक वर्षी हा कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन जे असते कराडला भरवण्यात येते आणि लाखो शेतकरी आहेत ते याला भेटी देतात आणि याचा लाभ घेतात. असं उद्यापासून म्हणजे अर्थात 26 डिसेंबर पासून या कृषी प्रदर्शनाला सुरुवात होते. काय सांगाल, कशा प्रकारचे स्टॉल आहेत आणि यावर्षी शेतकऱ्यांना खास करून कोणत्या स्टॉलची संधी लाभणार आहे बघायला? 20वे यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन उद्यापासून सुरुवात होतोय. कंटिन्यू हा 5 दिवस चालणारा प्रदर्शन आहे. ह्या टायमाला खास आकर्षण म्हणून आपण AI टेक्नॉलॉजी जे आपण शेती आपण जे करतोय त्याबद्दल माहिती आहे. जवळपास 20 स्टॉल AI टेक्नॉलॉजीवरती आपण AI तंत्रज्ञान स्टॉल आपण हे करून दिलात. कृषीमध्ये जवळपास नाही म्हटलं तर 150 स्टॉल कृषीचे आहेत. टोटल स्टॉल आपण जे नियोजन आपण केलं 450 स्टॉलचं आपण इथं भरमध्ये नियोजन आपण केले आहेत आणि बऱ्यापैकी सगळे स्टॉल आपले पॅक आहेत. खास करून आपण ह्याच्यासाठी महिलांसाठी खास करून आपण 100 स्टॉल फ्री पण जे आपण दिले बचत गटांसाठी स्टॉल, ते 100 स्टॉल आपण फ्री पण इथं अवेलेबल करून दिलेले आहेत. खास आकर्षण मध्ये आमच्या इथं विविध प्रकारचे प्राणी पण येणार आहेत आणि बऱ्यापैकी नियोजन असं आपण केलेलं आहे. किती एकंदरीत स्टॉल लावण्यात आलेले आहेत? 450 स्टॉल आपण इथे लावलेले आहेत आणि बऱ्यापैकी सगळे स्टॉल पॅक आहेत. सगळं काम आमचं झालेलं आहे. उद्यापासून ही जी एकदम सुरुवात चांगली होणार उद्यापासून 25 तारखेपासून. कोणकोणत्या भागातून इकडे स्टॉल आलेले आहेत? ऑल आपल्या महाराष्ट्र मधलं इंडिया मधलं पण स्टॉल बऱ्यापैकी इथं आलेले आहेत. बाहेरचे पण ट्रॅक्टरचे स्टॉल बऱ्यापैकी आहेत. जर्मन हँगरचे टेक्नॉलॉजी आपण हँगर टाकलेले इथं. बाकी बऱ्यापैकी स्टॉल भरपूर आहे सर. इथं नाही म्हटलं 150+ स्टॉल कृषी तंत्रज्ञानाचे स्टॉल आपल्या इथं आहेत. क्लासेसचे स्टॉल आहेत. बँकिंग सेक्टरमध्ये पण स्टॉल आहेत आपल्या इथं. शेतकऱ्यांना काय आव्हान करणार आहे? आव्हान काय ना, AI टेक्नॉलॉजी आता आपण ह्या नवीन युगामध्ये जे आपले AI टेक्नॉलॉजी जे आपले जे स्टॉल आहेत इथं अवेलेबल AI टेक्नॉलॉजी शेतकरी कशी करायची, शेती कशी करायची त्याबद्दल आपल्याकडे इथं माहिती शेतकऱ्यांना भेटणार आहे. याचा भरपूर फायदा शेतकरी लोकांनी घ्यावा आणि आपण आव्हान करतो की शेतकरी वर्ग जास्त करून इथं भेट द्यावा. त्यांना खूप माहिती इथं होऊन जातील बऱ्यापैकी. धन्यवाद.